वांगचूकमुळे हुकुमशाहीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाना पटोले सोनम वांगचूक प्रकरणात हुकुमशहाप्रमाणे नरेंद्र मोदीच्या सरकारनं वागणूक दिली आहे. अण्णा हजारे, तुम्हाला महात्मा गांधींच्या स्वरूपात पाहिलं जात होतं, मात्र तुम्ही शांत बसलाय. नाना पटोलेंचा खोचक टोला. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी सकाळी सोलापूर दौऱ्यावर आले होते. स्वामी समर्थ, अक्कलकोट, तुळजाभवानी, तुळजापूर आणि आषाढी वारीसाठी पंढरपूर इथं दर्शनासाठी नाना पटोले 2 दिवस सोलापुरात आहेत. रविवारी सकाळी नाना पटोले यांनी बालाजी सरोवर इथं माध्यमांशी संवाद साधताना सोनम वांगचूक प्रकरणात भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. केंद्र सरकारनं एक कायदाच पारित केलाय, ज्यामध्ये आमरण उपोषण करणं म्हणजे स्वतः आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला जातोय. सोनम वांगचूक प्रकरणात केंद्र सरकार हुकुमशहासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी किंवा भाजप सरकार आल्यापासून देशात हुकुमशाही आली आहे की काय असं वाटू लागलंय, अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी माध्यमांना दिली आहे. अण्णा हजारेंना नानांनी खोचक टोला लगावला. 2012 ते 2013 साली काँग्रेसच्या विरोधात अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं. 2014 पासून देश पातळीवर सत्ता बदल झाला. अण्णा हजारेंना लोक महात्मा गांधींच्या स्वरूपात पाहू लागले होते, मात्र भाजप सरकार आल्यापासून अण्णा हजारे शांत होते. अण्णा वयोवृद्ध झाले. वयोवृद्धांचा सन्मान करणं आमचं काम आहे. अण्णा, तुम्हाला लोक महात्मा गांधींच्या रूपात पाहू लागले होते, मात्र अण्णा भ्रष्टाचारी व्यवस्थेत तुम्ही शांत बसलाय. लूट चालू आहे, जनतेला लुटत आहेत. मिसिंग लिंक रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालाय. प्रति किलोमीटर 540 कोटींचा खर्च केला गेला. 7 देशांच्या तज्ज्ञांनी मिसिंग लिंकचं रस्त्याचं काम केलं, तरीही दरड कोसळली. संपूर्ण महाराष्ट्र राज्याची बदनामी झाली. मात्र त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हणतात, महाराष्ट्र राज्याचा अपमान सहन केला जाणार नाही. मिसिंग लिंकच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालाय, ज्यामुळे अण्णा उठा, या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा द्या. महाराष्ट्र राज्यातून हकलून लावा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावलाय. नाना भाऊ, खरं तर थांबायचंय भाऊ, आज सोलापूर नगरीमध्ये आलेले आहात. आषाढी वारीचा देखील माहोल आहे. काय एकंदरीत दौऱ्याचं प्रयोजन आहे, काय सांगा? आपल्याला लक्षात असेल की अकलूजला मी दरवर्षी तिथल्या रिंगणाच्या कार्यक्रमात येतोच. योगायोगानं ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊलींचं दोघांचंही रिंगण आजूबाजूला असतं आणि त्याच्यामुळे सगळ्या वारकऱ्यांचं, महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या विराट वारकऱ्यांचा संप्रदाय त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि नंतर आपल्या महाराष्ट्राचं दैवत विठुरायाचं दर्शन घेऊन अशा पद्धतीचा हा माझा जवळपास कार्यक्रम असतो. आणि त्यामुळे यावेळेस माझ्या सगळ्या परिवारासोबत नातू, गाई सगळे बरोबर मी यावेळेस आलेलो आहोत. त्याच्यामुळे यावेळेची खरी वारी ही पारिवारिक आहे. भाऊ, खरं तर राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते की निलेशचंद्र मुनी जे आहेत ते सातत्यानं टीका करताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यांनी सोनम वांगचूक असेल किंवा राजकीय विषयांमध्ये सातत्यानं टीका करताना ते पाहायला मिळत आहेत. काय त्यांना सांगू असणार आहे? बघा, कसं आहे की मी महाराष्ट्रातल्या, माझं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे. खरं तर जे संत असतात, संतांनी धर्माचं काम करायचं असतं आणि राज्यकर्त्यांनी राज्याचं काम करायचं असतं. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण सगळं इतिहास पाहिला तर तुम्हाला तेच पाहायला मिळत आहे. पण अलीकडे काही संत तर आता आपण पाहतोच आहे की अशोक खरातसारखेही संत खूप आपल्या महाराष्ट्रातच जन्माला आले आणि त्या संत व्यवस्थेलाच बदनाम करण्याचं काम केलं जात आहे. अशी संत आता अलीकडच्या काळात आपण पाहतोय. त्यामुळे असे भोंदूबाबा पण समाजात असतात आणि अशा भोंदूबाबांच्या बद्दल फार काही प्रतिक्रिया द्यावी मला असं वाटत नाही. पण सोनम वांगचूकच्या प्रकरणामध्ये जे काही झालं हे खऱ्या अर्थानं देशामध्ये जे हुकुमशाही जी आपण जे म्हणतो ती हुकुमशाही आता देशामध्ये सुरू झालेली आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो की केंद्र सरकारने एक बहुमताच्या आधारावर कायदा पारित करून घेतला. त्यांना माहीत होतं की भविष्यात काय होणार, कारण की लोकांमध्ये या सरकारच्या विरोधात उद्रेक व्हायला सुरुवात झालेला आहे.
आता तुम्हाला आमरण उपोषण असेल या पद्धतीचे आंदोलन करता येणार नाही आणि ते करायला गेलात तुम्ही तर तुम्ही तुमच्यावर स्वतःची आत्महत्या म्हणजे करण्याच्या बाबतचा गुन्हा दाखल करायचा आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला जेलमध्ये टाकायचं अशा पद्धतीचा कायदा केंद्र सरकारने केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्हाला तुमच्या न्यायिक अधिकार मागण्यासाठी जे काही महात्मा गांधींनी आपल्याला मार्गदर्शक तत्व दिलेली आहे ती तत्व सुद्धा आता केंद्र सरकारने संपवलेली आहेत. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की दिल्लीमध्ये चाललेल्या सोनम वांगचुकच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं परवाच्या दिवशी तिथला पोलीस कमिशनर बदलवला आणि दुसऱ्या दिवशीच त्यांना जबरदस्ती चादरमध्ये बांधून त्यांची तब्येत खराब झाली असते, अगर डॉक्टरनी त्यांना सांगितलं असतं तर त्यांना स्ट्रेचरवर नेता आलं असतं. पण तसं न नेता जसं हुकुमशहा वागतात तशा पद्धतीचं नरेंद्र मोदीचं सरकार वागताना आपण देशामध्ये पाहिलेलं आहे. हा खऱ्या अर्थानं लोकशाहीची हत्या करण्याचं काम नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे. नाना हायकोर्टच्या डायरेक्शनचा दाखला दिला जातोय विशेषतः सरकारी यंत्रणांकडनं. हायकोर्टाचे निरीक्षण होते, त्यांना त्यांचा उपचार करण्यात आले, त्यामुळे तशा पद्धतीने नेलं असं एक म्हणणं. अभिजित दीप्ती देखील आता दुसरा दिवस मला कळायला कारण नाही हायकोर्टाचं डायरेक्शन काय होतं त्याच्यामध्ये. तशा पद्धतीचं कुठलंही डायरेक्शन, मग हायकोर्टाने ते डायरेक्शन द्यायला पाहिजे होतं. या नीटमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला, या नवीन पिढीच्या भविष्याशी जे लोक खेळलेत त्यांना फाशीची सजा दिली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. या पद्धतीनं देशभरामध्ये पेपर लीक होणं आणि आता अलीकडे ते सरकार पेपर घेऊ शकत नाही अशा पद्धतीचं निदर्शन झालं. आता त्याला मिलिटरी लावावं लागतं आणि मिलिटरी लावून आता परवा नीटची परीक्षा झाली, त्याचे निकाल आले. त्या निकालामध्ये आता मार्कशीटचा घोटाळा आला पूर्ण. म्हणजे मार्क पण त्याच्यामध्ये बरोबर देऊ शकत नाही, त्याच्यातही घोटाळा, त्याच्यातही मुलींचं आयुष्य खराब करायला निघालेलं आहे. तर म्हणून माझं मान्य हायकोर्टाला किंवा मान्य सुप्रीम कोर्टाला आमचं निवेदन असं राहणार तुमच्या माध्यमातून की हे जे बसलेले आहेत येणाऱ्या पिढीचं भविष्य खराब करणार आहे, यांना तरी काहीतरी आपण मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना तरी फाशीची सजा द्या जेणेकरून नवीन पिढीचं भविष्य खराब करता येणार नाही अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं पाहिजे. ठाकरे गटाचं आंदोलन करते त्या संदर्भानं आदित्य ठाकरे स्वतःच्या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आहे जर देशभरामध्ये एक मोठा उद्रेक सुरू झालेला आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी राजस्थान असेल, उत्तराखंडमध्ये असेल, ज्या पद्धतीचं जो सपोर्ट तरुणांचा मिळालेला आहे आणि पूर्ण देशभरातल्या तरुणांमध्ये मोदीच्या सरकारच्या, भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधात जो काही रोष आता निर्माण झालेला आहे ते पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यामुळे अभिजित दिपके असेल, सोनम वांगचुक असेल, राहुल गांधीजी असतील, हे सगळे देशातली तरुण आता यांच्या मागे एकजुटलेले आहेत असं चित्र आपण पाहतो. शिवसेनेच्या 6 खासदारांना आता विलिनीकरणाची त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. अधिकृतरित्या ते लोकसभेचे खासदार म्हणून खरं तर अध्यक्षांनी दिलेला हा निर्णय. आपल्याला कोर्टावर टिप्पणी करता येत नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो, लोकसभा अध्यक्षांनी मी सांगतो की माननीय सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीचं विभाजन असेल किंवा शिवसेनेचं विभाजन ज्यावेळेस झालं त्याच्यामध्ये शेड्यूल 10 प्रमाणे त्यावेळेस कारवाई केली असती तर हे पाप करण्याचं संधी आत्ताचं काल झालेल्या शिवसेने जे उद्धव ठाकरेंचे खासदार होते त्या पद्धतीचा निर्णय घेण्याची भीती त्यांच्या मनात असते. पण त्या केसला डिले करत करत तो काळ संपला, नवीन निवडणुका झाल्या आणि अशा पद्धतीचा त्या पद्धतीचा निर्णय राखून ठेवल्यामुळे आज ही जी केंद्रात बसलेली सरकार त्यांची जी जे काही पार्श्वभूमत आहे त्याच्या आधारावर जे या पद्धतीचं लोकशाहीचेच तुकडे तुकडे करायचा त्यांनी निर्णय केलेला आहे, त्याचा परिणाम आहे की नियमात नसताना सुद्धा त्या पद्धतीचं त्यांनी निर्णय घेतलेला आहे. हा चुकीचा आहे. उद्धव ठाकरे जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रामरक्षा पठण करतायत राम मंदिरामध्ये. राम मंदिरातल्या जे चोरी प्रकरण आहे त्या प्रकरणी हे आंदोलन सुरू आहे. तर त्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात की उद्धव ठाकरेंनी थोडीशी तरी रामरक्षा म्हणावी, असा खोचक टोला त्यांनी लगावलेला आहे. असं आहे, चोर सिरजोर असं जे आपण चित्र पाहतो आहे तसं आता देवेंद्र फडणवीसांचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहिलं असेल की उत्तर प्रदेशचे विधानसभेचे अध्यक्ष काय बोलले,
त्याच्याकडे थोडंसं देवेंद्र फडणवीसांनी त्या वाक्याकडे लक्ष घातलं पाहिजे. ते म्हणाले की ज्या लोकांनी जे दान केलेलं आहे ते सगळे बेईमान होते आणि ते बेईमान असल्यामुळे त्या पैशाची चोरी झाली. अशा पद्धतीचं त्यांनी त्याला हिंदीत बोललं, हिंदीत मी त्याला वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो, पण अशा पद्धतीचं त्याचा अर्थ निघतं. म्हणजे ज्या लोकांनी श्रद्धेनं भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी दान केलं, त्याचे पैसे RSS आणि भाजपने लुटले, डाका टाकला, त्याचं समर्थन देवेंद्र फडणवीस करतात आहे का? या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे. अरे तुम्ही डाका टाकलेला आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही कुठल्या पक्षातून मुख्यमंत्री झाला नंतरचा भाग आहे, पण मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या श्रद्धेचा तुम्हाला भान ठेवलं पाहिजे, एवढंच आमचं त्यांना सल्ला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता इंडियामध्ये 2 नंबरची झालेली आहे. आपण पाहतो की जे बंडखोर खासदार आहेत त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर 2 नंबरचा पक्ष म्हणून सुद्धा इंडियामध्ये दाखल झाला. त्यांना शुभेच्छाच. आता काय करणार, त्याच्यापेक्षा दुसरं काय बोलू शकतो. राज्यात SIRची प्रक्रिया सुरू आहे. BLOनी घरी घरी जाऊन ते फॉर्म देणं अपेक्षित आहे. मात्र असं होतं की सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांच्या कार्यालयात किंवा त्यांनी मांडलेल्या स्टॉलवरती सगळे BLO बसून ते फॉर्म स्वीकारतात अनेक ठिकाणी दिसत आहेत. जरी या सगळ्यांमधनं ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये झालं, नावं अनेकांची कट झाली, तशा कुठे संशय होतो सगळ्या कारभारामधनं सरकारी यंत्रणेचं मला ग्रामीणमध्ये आता आम्ही सगळीकडे बघतोय, ग्रामीणमध्ये ते करू शकत नाही, पण हा सगळं जे होणार आहे ते शहरात होणार असं चित्र आम्ही पाहतोय. आणि त्याच्यामुळे जनतेने सुद्धा, कारण की अखरी कोणाचं सरकार येते हा याच्यापेक्षा माझ्या मताचं अधिकार हा कोणी डाका टाकून चोरून येऊ नये याची काळजी आता जनतेने घेतली पाहिजे. कारण की आमचा जो मताचा अधिकार असेल तरच आम्हाला लोकशाहीमध्ये नमस्कार आहे, नाही तर आपल्याला नमस्कार राहणार नाही. त्यामुळे जनतेने याच्यामध्ये स्वतःचा अवेअरनेस घेतला पाहिजे. नाहीतर ही जी मतचोरी करणारी जी BJP वृत्ती आहे, जे बेईमानीनं निवडणुका जिंकतात, त्यांना पुन्हा संधी मिळेल. आणि म्हणून आम्ही पण काँग्रेसच्या वतीनं आमचे प्रयत्न चालू आहे. आम्ही पण सगळीकडे त्या पद्धतीचं अवेअरनेस करतोय. लोकांना आम्ही मार्गदर्शन करण्याचं काम सुरू आहे. फॉर्म कसे भरायचे हे पण सांगण्याचं काम आमचं सुरू आहे. पण मी आपल्याला आपल्या माध्यमातून जे काही सांगितलेलं आहे, जनतेने पण याच्यातला अवेअरनेस ठेवला पाहिजे अशी भूमिका आमची आहे. पाटील लवकरच अर्थमंत्री होतील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. कधी काळी तुमचे ते सहकारी होते, जर अर्थमंत्री झाले तर काय होणार? आता मला त्यांच्यावर काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे, पण परवा माझं त्यांच्याशी एका कामाबद्दल बोलणं झालं होतं. मी म्हणले, जयंतराव तुम्ही जो प्रश्न विचारला मला, की म्हणलं तुम्ही आमचे सहकारी आहात आणि आता तिकडे जाणार असं जे अफवा चालू आहे, ते जयंतराव म्हणालेत की असं काही नाही, फक्त अफवा आहे. त्यामुळे मला आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं काही कारण नाही. ज्येष्ठ नेते कुमार सप्तर्षी यांचं काल निधन झालं पुण्यामध्ये, श्रद्धांजली कशी अर्पण? एक प्रामाणिक व्यक्तिमत्व असलेलं कुमार सप्तश्री, माझा अनेकदा त्यांचा माझा चांगला संबंध होता. आणि जेव्हा तेव्हा पाहिलं तर लोकशाही ही कशी सदृढ राहील, लोकांचे अधिकार लोकांना कसे मिळेल, आणि लोकांसाठी लढणारा हा एक कार्यकर्ता आज आपल्यातून गेला. त्याचं एक महाराष्ट्राला मोठं नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्राचे ते रत्न होते आणि त्याच्यामुळे कुमार सप्तश्री गेल्यामुळे आज एक मोठी पोकळी निर्माण झाली. मी त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या परिवारालाही हे दुःख सहन करण्याची क्षमता प्रदान ईश्वर करो अशी मी त्यांना श्रद्धांजली देतो. भाऊ, राज्यभरात बोगस बियाणं असतील, त्याचबरोबरीनं रात्रीचं बाहेर नियमन जे आहे सत्तेचं ते सुरू आहे. कुठेतरी शेतकरी यामुळे अडचणीत येतोय. काय आपली भूमिका आहे काँग्रेसची? मी तुम्हाला एक सांगतो की हे जे सरकार आहे हे शेतकरी विरोधी आहे. परवा इकडेच येऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा शेतकऱ्यांचे विद्युत पंपांचे बिलं, ज्यांचे जास्त हाऊस पॉवरचे पंप होते त्यांचे माफ केले अशा पद्धतीचं घोषणा केली आणि टाळ्या वाजवून घेतल्या. खरं तर आपण पाहिलं असेल की आता तुमचं घरगुती लाईन जे आहेत त्याला जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते 4-5 पटीनं त्याचे बिलं वाढलेली आहेत. ज्याचं बिचाऱ्या गरीब माणसाला त्याच्या घरी एक लाईट आणि एक पंखा असेल त्यालाही आता 5,000-7,000चं बिल यायला लागलेलं आहे, जे 100-150 रुपये होते. एकीकडे लुटायचं आणि 1 रुपया लुटायचं आणि 4 वाटायचे आणि त्याची शाबासकी घ्यायची. ही बेईमानी व्यवस्था जी सत्तेमध्ये आहे, व्यापारी व्यवस्था जी सत्तेमध्ये आहे, त्याचा परिणाम पूर्ण लोक भोगतात आहेत. एकीकडे आम्ही शेतकऱ्याला फुकट विद्युत देतोय
असं सांगायचं आणि एकीकडे त्याचं 3:30 वाजता नाही तर 2:30 वाजता पहाटेला तू जाऊन लाईन चालू कर आणि ते 5 तास. अशा पद्धतीची चेष्टा शेतकऱ्यांची करायचं काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही शेतकरी विरोधी पार्टी आहे हे त्याच्यातून सिद्ध होतं. भाऊ खरं तर विधान परिषदेमध्ये सोलापूरमध्ये आपली जी जागा आहे त्याच्यावरून बराच वाद झाला होता. खरं तर जे आपले समर्थक असलेले काकासाहेब कुलकर्णी जे आहेत त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाल्याची भावना बोलून पक्षामध्ये दाखवली गेली आणि अचानकपणे नवीन चेहरा आणला, त्यांचाही अर्ज बाद झाला. काय नक्की पक्षामध्ये असं आहे, राजकारणामध्ये प्रत्येकाचा काळ असतो. माझे गुरु राजकीय विलासराव देशमुख सांगायचे की वेळेच्या पहिले आणि नशिबाच्या जास्त काही मिळत नाही. तसं काकासाहेब कुलकर्णींनी पण आपल्या डोक्यात ठेवावं आणि पक्षासाठी काम करत राहावं. उद्या मोर्चा आहे. खरं तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावून संसदेवरती मोर्चा होता. अभिजित चितळे तरुण महाराष्ट्रातला तरुण नेतृत्व करतोय. अनेक नेत्यांना निमंत्रण देखील दिले. काँग्रेसकडून तुम्ही सहभागी होईल या मोर्चामध्ये? जाणार ना काय, त्याला उद्या पूर्ण देशभरातून आमचं युवक काँग्रेस असेल, एनयूसीआय असेल, मोठ्या प्रमाणात लोक आपल्याला उद्या दिल्लीमध्ये पाहायला. जे अण्णा हजारे आपल्या विरोधात उपोषणाला 2012-13 साली बसले होते ते आज सोनम वांगचुक यांना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत. अण्णा हजारेंच्या भूमिकेबद्दल काय वाटतं काँग्रेसला? आम्ही आता अण्णा वयोवृद्ध आहे, वयोवृद्धाचा सन्मान करणं हे आमचं काम आहे. त्यामुळे अण्णा हजारेंच्या बद्दल मी फार काही वक्तव्य करावं असं काही मला वाटत नाही. पण अण्णांनी ज्याप्रमाणे लोक आयुक्ताच्या बाबतची भूमिका घेतली, आता कुठं लोकायुक्त आहे, त्याचं काम काय, त्याच्याबद्दलचा आढावा अण्णांनी घेतला पाहिजे. आणि अण्णा तुम्हाला दुसरा महात्मा गांधीचं रूप या देशामध्ये लोक मानायला लागले होते, पण आता तुम्ही ज्या पद्धतीने शांत बसलेला त्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमध्ये, महाराष्ट्रातलं सरकार असो की देशातलं सरकार असो, देश लुटतात आहेत, राज्य लुटतात आहेत, देशाच्या आणि राज्याच्या जनतेवर कर्ज लादतात आहेत. आपण पाहिलं असेल की मिसिंग लिंकच्या प्रकरणामध्येही मी विधानसभेत ती भूमिका मांडली की 7,190 कोटी रुपये 13 किलोमीटरच्या या मिसिंग लिंकमध्ये खर्च केला गेला. पर किलोमीटर 540 कोटी रुपये, पर किलोमीटर 540 कोटी रुपये खर्च केला गेला आणि त्याच्यामध्ये 7 देशाचे तज्ज्ञ लोकांचा वापर त्या ठिकाणी केलेला होता. एवढं फुलप्रूफ मिसिंग लिंक केल्यानंतरही त्याच्यावर दरड कोसळून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी झाली यांच्या भ्रष्टाचारामुळे झालेली आहे. आणि तेच फडणवीस सांगतात की मला टीका करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका. म्हणजे फडणवीस म्हणजे महाराष्ट्र होय, अशा पद्धतीचं जो ते आपलं संभाषण करतात आहेत. अशा या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं अण्णांना आता उठलं पाहिजे. अण्णा उठा आणि जागा व्हा आणि अशा भ्रष्टाचारी व्यवस्थेला महाराष्ट्रातून देशातून हाकलण्यासाठी एक आपलं आंदोलन सुरू करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.